श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. आईचे प्रेम. एके दिवशी संध्याकाळी श्री महाराज मंदिराच्या बाहेर खुर्ची टाकून बसले होते. इतक्यात एक राजस्थानी बाई भिक्षा मागण्यासाठी आली. श्री महाराज तिला म्हणाले, बाई तू इस देश में अकेले क्यों फिरती है? त्या बाईने उत्तर दिले, महाराज मैं क्या करूं, मैं जयपुर की रहने वाली हूँ. मेरी बूढ़ी माँ उधर है. हम लोग बहुत गरीब है. घर में खाने को अनाज नहीं है. इसी कारण से मैं गांवों में फिरती हूँ और पैसे जमा करके अपनी माँ को भेज देती हूँ. आप साधु पुरुष है, गरीब निवाज है, मेरे पर दया करो. त्या बाईचे हे भाषण ऐकून श्री महाराजांच्या डोळ्यांना पाणी आले आणि त्यांनी तिला 5 रुपये दिले. पुढे आहे एक विनोदाचा प्रसंग. श्री राम मंदिरापासून थोड्या अंतरावर एक लहान घर नुकतेच बांधून झाले होते. दुपारी 12 वाजून गेले होते आणि मंदिरात पाने मांडून जेवणाची तयारी चालू होती. 5-10 मिनिटे अवकाश होता म्हणून 3-4 मंडळी तशीच सोवळे नेसलेली नव्या घरात गेली आणि विड्या फुंकू लागली. श्री महाराज नेहमी पायात घालून फिरत असत, त्यामुळे ते येत आहेत हे आपोआपच कळे आणि मग लोक तंबाखूची चंची, पत्ते, पेटविलेल्या बिड्या, चिलीम इत्यादी वस्तूंची आवराआवर करून समोर उभे राहत. परंतु त्या दिवशी पायात काही न घालताच श्री महाराज मंडळींना जेवायला बोलवण्यासाठी त्या घराकडे आले. एक जण आतमध्ये दाराशीच उभा होता. त्याने जोराने झुरका मारून धूर सोडला. मात्र एवढ्यात समोर श्री महाराज येऊन उभे राहिले आणि त्या धुराचा सर्व लोट त्यांच्या तोंडावर गेला. श्री महाराजांना अचानक आलेले पाहून सर्वजण आधीच लाजेने चूर होऊन गेले होते. त्यात आणखी भर म्हणून फू करून एटीने सोडलेला धूर त्यांच्या तोंडावर गेला. मग काय विचारता. सर्वांनी आपल्या बोटांनीच विड्या विझवून टाकल्या. इतक्यात श्री महाराजांनी आजूबाजूला आणि वर पाहिले. ते थोडे हसले आणि म्हणाले, काय शिंचे घर बांधतात, धूर बाहेर जाण्यासाठी खिडकी वगैरे काही व्यवस्था करीत नाहीत. जाऊ दे, चला जेवायला. असे बोलून ते मागे फिरले आणि लाजलेली ही मंडळी जेवायला गेली. जेवण चालू असता श्री महाराज बोलले, प्रत्येक माणसाला सवयी सुद्धा मोठ्या गमतीच्या असतात. जेवायला बसायच्या अगोदर कोणाला औषध घ्यायची सवय असते, तर कोणाला देवाचे तीर्थ लागते. कोणाला मंत्र म्हणायची सवय असते, तर कोणाची जप करण्याची सवय असते. पण कोणाला जेवायला बसायच्या आधी चुट्टा पिण्याची सवय असते. त्याला काय करायचे हे ऐकून ज्याची खूण त्याला पटली. पुढे आहे पोथी अशी वाचावी. एकदा जेवायला बसण्यास अवकाश होता म्हणून श्री महाराजांनी भाऊसाहेब केतकर यांना नाथ भागवत वाचण्यास सांगितले. विठोबाच्या मंदिरात 4 मंडळी बसली आणि भागवताचे वाचन सुरू झाले.
10 मिनिटे वाचून झाल्यावर गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय असे नाथांनी सांगितले. ते ऐकल्याबरोबर भाऊसाहेब म्हणाले, पोथीचे काम झाले, पोथी पुरे. इतक्यात श्री महाराज आले व म्हणाले, आज पोथीमध्ये काय निघाले? भाऊसाहेबांनी सांगितले, नाथांनी सांगितले की गुरुची आज्ञा पाळावी. हे ऐकल्यावर आम्ही पोथी बंद केली. त्यावर श्री महाराज म्हणाले, शाब्बास, ही खरी पोथी. पोथी वाचावी तर अशी वाचावी, नाही तर एखाद्याला पोथी वाचायला सांगितली म्हणजे तो पोथीची नुसती पारायणे करीत सुटतो आणि शेवटी आज्ञा केल्याबद्दल गुरुला पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येतो. बहुसंख्य शिष्य असलेच भेटतात. पुढे आहे, महाराज तुमची सोंड कुठे आहे? एकदा श्री आनंदसागर सहकुटुंब गोंदवल्यास आले होते. त्यांचा लहान मुलगा बापू सारखा श्री महाराजांसमोर असायचा. सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्यांच्या मागे असत. हे पाहून त्याला गंमत वाटायची. त्याने एक दिवस श्री महाराजांना विचारले, महाराज तुमचे नाव तरी काय? माझे नाव गणपती असे श्री महाराजांनी उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, मग तुमची सोंड कुठे आहे ती दाखवा. त्याचा प्रश्न ऐकून श्री महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले, ती इथे आत आहे. पण त्या उत्तराने त्या मुलाचे समाधान झाले. पुढे आहे, पुन्हा असे करू नका. सन 1912 सालची घटना आहे. माण प्रांतातील काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावी दरोडा घातला. थोड्याच दिवसात पोलिसांनी त्यांना धरले. त्यांच्याजवळचा माल पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला. मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली. परंतु त्यापैकी दोघांवर पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते, म्हणून या शिक्षेने सरकारचे समाधान झाले नाही. पुढे तो खटला साताऱ्याच्या कलेक्टरने ऐकावा असे ठरले आणि सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्यास आणले. त्या सुमारास कलेक्टर फिरतीवर गेला होता. अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूज, वडूजहून दहिवडी आणि तेथून गोंदवल्यास पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणले. त्यांचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता. त्यावेळी शनिवार मोठा अभिषेक चालू होता. बरीच मंडळी तेथे जमली होती आणि श्री महाराज दत्त मंदिराचे मागे उभे होते. पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना त्यांनी पाहिला. कोण आहे, काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला. तो श्री महाराजांचा शिष्य असून वारंवार गोंदवल्यास येत असे. त्याला बोलावून सर्व हकीकत विचारली. ती ऐकून श्री महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणण्यास सांगितले. पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या समोर आणले. तहान भुकेने त्यांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून श्री महाराजांना त्यांची दया आली व ते पोलिसांना म्हणाले, मी त्यांना पोटभर जेवायला घालतो. जेवण्यापुरत्या त्यांच्या बेड्या काढा. पण असे करणे हा गुन्हा होतो आणि त्यामुळे आपण स्वतःच संकटात सापडू या भीतीने बेड्या काढण्यास पोलीस कबूल होईनात. तरी श्री महाराज म्हणाले, त्यांची आणि या सर्वांची जबाबदारी मी घेतो. तुम्ही यांना सोडा. श्री महाराजांचे आश्वासन ऐकून पोलिसांनी सर्वांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार व पोलीस पोटभर जेवले. नंतर ते दर्शनास आले. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले, अरे आपण माणसे आहोत. माणसासारखेच वागावे. प्रामाणिकपणे पोट भरावे. असले व्यवहार करू नयेत.
यावेळी तुम्ही सुटाल, पण पुन्हा असे करू नका. तुम्हाला रामाची शपथ आहे. पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या आणि कलेक्टरकडे नेले. त्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना सोडून दिले. मोकळे झालेले ते दरोडेखोर श्री महाराजांकडे आले व त्यांच्या पाया पडले. श्री महाराजांनी रामाच्या पायावर हात ठेवून चांगले वागण्याबद्दल सर्वांकडून शपथ घेवविली आणि त्यांना निरोप दिला. याच सुमारास म्हसवडच्या आसपास रामोशी भैया नावाचा एक लुटारू होता. श्री महाराजांना तो 1-2 वेळा भेटला पण होता. तो श्रीमंतांना लुटायचा, पण गरिबांना पैशासकट सर्व प्रकारची मदत करायचा. एकदा बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्या करून श्री महाराज पंढरपूरला चालले होते. अंधार पडल्यावर भैयाच्या माणसांनी गाड्या अडवल्या. श्री महाराज बरोबर आहेत हे त्यांना माहीत नव्हते. सगळी माणसे घाबरली व गडबड झाली. श्री महाराज मध्ये होते. त्यांनी भैयाला नावाने हाक मारली. भैयाने श्री महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला. मग त्याने सर्व गाड्या सुरक्षित जागी पोचवल्या. त्याला व त्याच्या सर्व मंडळींना पोटभर खायला प्यायला घातल्यावर श्री महाराज म्हणाले, भैया, अरे हा काय तुझा धंदा? हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर. तेव्हा रामोशी म्हणाला, महाराज पैसे नाहीत, मग धंदा कसा करू? त्यावर श्री महाराज म्हणाले, इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाहीत म्हणतोस? पण असे बोलून श्री महाराजांनी तेथल्या तेथे त्याला 500 रुपये दिले. त्याने देखील नंतर कोंबड्या पाळण्याचा धंदा केला व आपला जीवनक्रम साफ बदलला. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.